SIT टीमकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे, तपासणी सुरू करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे SIT टीम सोबत फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि फॉरेन्सिकच्या माध्यमातून देखील या ऑफिसमधले काही पुरावे गोळा करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। कारण आपण समोर या दृश्यांमध्ये जे ऑफिस पाहतोय, याच ऑफिसमध्ये भोंदूबाबा अशोक खरात हा महिलांना बोलवायचा आणि याच ऑफिसमध्ये त्याने अनेक महिलांसोबत महिलांवर लैंगिक अत्याचार केलेले आहेत। समोर हे ज्या त्याच्या ऑफिसचं जे शटर उघडं आहे त्या ठिकाणी लोक बसलेली असायची आणि त्याच्या आत मधल्या बाजूला अशोक खरात याची केबिन आहे की ज्या केबिनमध्ये तो महिलांना एकटं बोलवून त्या ठिकाणी मग त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा। आत्तापर्यंत 8 गुन्हे अशोक खरात याच्या विरोधामध्ये दाखल झालेले आहेत आणि याच सगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी आता SITची टीम थेट त्याच्या या कार्यालयामध्ये दाखल झाली आहे। कारण जे सुरुवातीला जे गुन्हे दाखल झालेले आहेत महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे, महिलांच्या लैंगिक शोषणाचे, ते सगळे अत्याचार जे आहे त्याने याच त्याच्या ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स या ऑफिसमध्ये केलेले आहेत। त्यामुळे हे ऑफिस जे आहे हे त्याच्या काळ्या कारनाम्यांचं, त्याच्या गुन्ह्यांचं केंद्र आहे। त्यामुळे याच ठिकाणी आता पुन्हा एकदा फॉरेन्सिकच्या टीमसह आता SIT टीम दाखल झालेली आहे। कारण फॉरेन्सिक टीमला याच ठिकाणी आणखी काही पुरावे मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळेच ही सगळी झाडाझडती जी आहे ती सध्या आता या ठिकाणी घ्यायला सुरुवात झालेली आहे। अशोक खरात याला कोर्टाने 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। दुसरीकडे त्याच्या विरोधामध्ये गुन्ह्यांची संख्या देखील दररोज वाढती आणि त्यामुळे आता SIT टीमने संपूर्ण तपासाला वेग दिलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यामुळेच आता SITची टीम जी आहे ती या ठिकाणी आता ही सगळी झाडाझडती घेत असल्याचं आपल्याला बघायला मिळेल। विशेष म्हणजे फॉरेन्सिकची टीम जी आहे ती टीम देखील या ठिकाणी आता आलेली आहे। फॉरेन्सिकची टीम मी तुम्हाला दाखवतो। मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जी आहे ती या ठिकाणी SIT टीम सोबत दाखल झालेली आहे आणि आता फॉरेन्सिक टीमकडून देखील जे पुरावे आहेत या सगळ्या खरात याच्या ऑफिसमधले ते पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। कारण जे काही महिलांसोबत अत्याचाराचं कृत्य त्याने केलेलं आहे ते याच ठिकाणी केलेलं होतं। त्यामुळे आता या ठिकाणी खरातच्या संदर्भामध्ये आणखी काही पुरावे, आणखी काही डॉक्युमेंट्स, आणखी काही व्हिडिओ देखील तपासले जात आहेत। कारण याच ठिकाणी सर्वात महत्त्वाचे पुरावे SIT टीमला मिळू शकतात आणि त्यामुळे पुन्हा एकदा आता ह्या सगळ्या टीम फॉरेन्सिक टीमसह या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। आणि समोर आपण जर बघितलं तर वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत SITच्या टीममधले ते आता या सगळ्या त्याच्या कार्यालयाची झाडाझडती घेताना आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतात। विशेष म्हणजे याच कार्यालयामध्ये जे व्हिडिओ खरं तर सुरुवातीला व्हायरल झालेले होते ते याच कार्यालयातले व्हिडिओ होते। याच कार्यालयामध्ये अशोक खरात हा महिलांना बोलवायचा, कधी त्यांना भविष्याची भीती दाखवली जायची तर कधी कुटुंबियांना मारण्याची धमकी दाखवली जायची आणि त्यानंतर मग तो महिलांसोबत लैंगिक अत्याचार करायचा, त्यांना गुंगीचं औषध देऊन तो हे सगळे प्रकार करत होता। आणि समोर मी तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवतो की या ठिकाणी एका बाजूला SITची टीम सगळ्या कार्यालयाची झाडाझडती घेतेय तर दुसऱ्या बाजूला आता खरातचं जे ऑफिस आहे ओकस प्रॉपर्टी, त्या प्रॉपर्टीच्या या ठिकाणी आता हे कार्यालय देखील एका बाजूने SIT टीमकडून सील करण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने SITची टीम आता या सगळ्या आतमध्ये जे जे पुरावे सापडतात, जे जे डॉक्युमेंट सापडत आहे ते आता SITच्या टीमकडून गोळा केले जात आहेत। सोबतच अशोक खरात याच्या विरोधामध्ये आणखी काही गुन्हे जे दाखल झालेले आहेत त्याचा देखील तपास जो आहे तो SIT टीमकडून केला जातोय। विशेष म्हणजे अनेक लोकांना तो काही